मी मीडियामध्ये बघतोय ते दुसरा एक दादा, आपला एक दादा आणि छोटा एक दादा आहे तिकडच्या पार्टीत. तिकडे 2 दादा आहेत, आपल्याकडे 1 दादा आहे. आपल्या दादाची जर छाती फाडली तर छत्रपती शिवाजी महाराज बाहेर निघतील. आपल्या दादांची जर छाती फाडली धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज, पुण्यश्लोक अहिल्या देवी निघतील, प्रभू श्रीराम आणि हनुमान निघतील. निघतील की नाही? तिकडच्या दादाची जर छाती पाडली तर काय निघेल? मी म्हणत नाही. तिकडच्या दादाची जर छाती फाडली तर 10, 15, 20 कारखाने ढापलेले निघतील. तिकडच्या दादाची जर छाती पाडली तर पिंपरी चिंचवड मधले आणि पुणे महानगरपालिकेतले अनेक सातबारे निघतील. तिकडच्या जर दादाची छाती फाडली तर अनेक भ्रष्टाचाराची प्रकरणं निघतील. दादातला सुद्धा फार मोठा फरक आहे आणि त्यामुळं या दादाच्या नादाला कुणी लागू नये. म्हणे आमच्या नादाला लागलं तर आम्ही बघून घ्या. मी आता 10 वर्ष तुमच्या नादाला लागलोय, माझं काय केलंय तुम्ही ते ह्या दादाचं कराल? हा, आम्हाला यात जायचं नव्हतं. महायुती आहे आमची. आता ते भाजपवर बोलायला लागले. भाजपच्या बाबतीमध्ये काय स्टेटमेंट केलं तुम्ही बघितलं? अरे जर का घेशील भाजपशी पंगा, भर चौकामध्ये करील नंगा. ध्यानात ठेव बर का, हे भाजप आहे बर का. भाजपच्या नादाला लागू नका. भारतीय जनता पार्टीनं सर्वदूर महाराष्ट्रामध्ये विकासाचं काम केलंय. गावाकडची लोक इथं आहेत. अरे तुमच्या शेतामध्ये पाणी देण्याचं पुण्य काम देवाभाऊने केलाय. तुमच्या गावाकडे जाणारा डांबरी रस्ता, काँक्रीटचा रस्ता देवाभाऊंच्या आणि नरेंद्र मोदी साहेबांच्या सरकारनं केलाय. आज जे पिंपरी चिंचवडचा विकास करू म्हणतायत त्यांना माझं एकच आव्हान आहे. बारामती तालुक्यामध्ये मी 2019 ची निवडणूक लढवली होती. सुपा, पळसी, मासाळवाडी, मोरगाव, अरे या गावाला पिण्याचं आणि शेतीचं पाणी नाही. 40 वर्ष तुम्ही महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आहे, तिथला टँकर तुम्हाला बंद करता आला नाही. देवाभाऊनी आता तो टँकर बंद केलाय. तुम्ही पिंपरी चिंचवडकर इतक्या लांब कशासाठी येताय? काय इथं? अरे इथं आमचा नेता सक्षम आहे ना. महेश दादा रात्रंदिवस राबतो लोकांच्यासाठी, कार्यकर्त्यांच्यासाठी, जीवाभावाच्या कार्यकर्त्यांच्यासाठी भावासारखं प्रेम देतो. तो रोहित पवार सुद्धा दादा बोलायला लागलाय. अरे शेंबूड काढायचं कळतो का तुला? तू दादावरती बोलतो. महेश दादा काय सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्माला आलेला आमदार नाही आहे. तो इथल्या मातीतल्या लोकांनी, महाराष्ट्रातल्या गावगाड्यातल्या इतर राहिलेल्या लोकांनी नेता तयार केलेला आहे. तो असा काय रेडीमेड नाही, घराणेशाहीतनं जन्माला आलेला नेता नाही महेश दादा. बाप गेला का पोरगा, पोरगा गेला का नातू, त्या प्रक्रियेतनं महेश दादा आमदार झालेला नाही. महेश दादा इथल्या लोकांच्या प्रेमावरती तयार झालेला नेता आहे. आणि या परिसराचं डेव्हलपमेंट होण्याच्या दृष्टिकोनातून जे जे काही करावं लागेल ते करण्याची ताकद महेश दादांच्या मध्ये आहे. तेव्हा भाऊ मुक्त शकता का? बसू शकता? कुणी सांगा मला. हा आलेला माणूस आहे म्हणे आम्ही यांना नेता केलंय. कुणीतरी मी ऐकलो महेश दादाला आम्ही नेता केलाय. बर, महेश दादाला तुम्ही नेता केलं, मग तुमचं पोरग का नेता झालं नाही? ते 2.5 लाखानं का पडलं इथं पिंपरी चिंचवड मध्ये? तुम्ही जर सगळ्याला नेता करताय तर मग तुमच्या पोराला पण नेता करायचं होतं ना. बरोबर आहे की चुकी आहे? 2.5 लाखाच्या फरकानं पडलं. मी पण तेव्हा उभा होतो. मी उलट कमी मतांनी पडलो, हे जास्त मतानं पडला. मी लोकसभेला उभा होतो तेव्हा 2019च्या. अरे असं कोण कोणाला नेता करत नसतं. एवढं सोपं नाही ते. अजून मार्केट तयार व्हायचंय, नेता तयार करायचं. ते रक्तात असावं लागतं, त्यासाठी मेहनत घ्यावी लागते, त्यासाठी कष्ट करावं लागतं आणि मग नेतृत्वाचा आधार लागतो. परंतु महेश दादा हा अपक्ष माणूस तयार झालाय.